अनिता आरी वर्कमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज मला एक कस्टमरचा ब्लाउज आला आहे आणि त्या ब्लाउजवर आपल्याला पिकॉकचं डिझाइन बनवायचं आहे। मी ऑलरेडी ट्रेस करून ठेवला आहे आणि भरायचं आहे मला पूर्ण। हा ब्लाउजचा कलर थोडासा डार्क वांगा कलर आहे आणि त्याला बघा असं पिंक कलरची ही बेबी पिंक अशी बॉर्डर आहे। थोडं सुचत नाहीये की कशा प्रकारे हा भरायचा आहे, पण तरी चला सुरुवात करूया। हळू जसं सुचेल तसं आपण हा मोर भरूया। तर स्टार्ट तर मी केलेली आहे। पहिले हे जेवढ्या कॉर्नर्स आहेत ना सगळ्या लाइन्स टाकलेल्या आहेत, त्या लाइन्स मी 1 नंबर हे गोल्डन बीड्सने भरणार आहे। तर सुरुवात करूया। थोडं थोडं व्हिडिओ टाकणार आहे मी ह्याचा। आता आपल्याला ना असं हे पंख बनवायचं आणि पंखाचा कोपरा आला पाहिजे, म्हणून मी कसं बनवते जरासं लक्ष द्या। हा बघा, हा जो शेवटचा मणी आहे ना तिथे आणखी एक छोटी स्टिच घ्यायची अशी, आणि हा दुसरा मणी आहे ना हा दुसरा मणी ह्याच्या समोर एक स्टिच आणखी मारायची आणि नंतर मग हे मणी भरायला सुरुवात करायची। बीड्स टाकायला सुरुवात करा। ओके, बघा आता हा कोपरा झाला की नाही आपला। हा असा आपला इथे कोपरा तयार होतो। आपण आता हे बीड्सने पूर्ण ह्याचे जे लाइन्स आहेत ते भरून घेतलेत। आता हा पोटाकडचा भाग भरायचा आहे। मग त्यासाठी मी आता यूज करणार आहे ही जरदोसी। ह्याला नक्षी बोललं जातं बेटा। हे बघा नक्षी, ही जाड नक्षी असते। राऊंड मध्ये पण मिळते आणि चौकोन मध्ये पण असते, चौरस मध्ये। मी अशी नक्षीचा वापर करणार आहे। तर त्यासाठी मी अगोदर हा पाइपिंग थ्रेड घेतलाय। हा पाइपिंग थ्रेड इथे मी अशा प्रकारे लावणार आहे। ओके, आणि नंतर त्याच्यावर ही नक्षी चढवणार आहे। हा पाइपिंग थ्रेड आहे ना तुम्ही ग्लूने पण चिकटवू शकता आणि आपल्या सुईने पण स्टिच करू शकता। तर मी हा सुईने स्टिच करणार आहे। दिसलं? थोडंसं ह्याच्यामधून हा धागा काढते म्हणजे हा सरकला नाही पाहिजे। अशा प्रकारे आपण स्टिच करू शकतात। ग्लू वापरू शकतो, पण ग्लूने कसं उशीर लागतो, सुकेपर्यंत थांबावं लागेल। त्यापेक्षा हे आपलं फटाफट होऊन जातं। मी झिगझॅग स्टिच असते ना तिचा उपयोग करून ह्याला इथे लावत आहे। बघा ही स्टिच करून घेतली आहे मी। आता आपल्याला ही नक्षी आहे ना ती मला इथे ह्या साईज मध्ये कापायची आहे, म्हणजे ह्याच्यावर बसवायची, म्हणून मी हे असं ठेवून त्याचा माप घेतला आणि अशा प्रकारे बघा अशी छोटी छोटी साईजने कापून ठेवलाय। आता ह्याला आपल्याला ह्याच्यावर बसवायची नक्षी। बघा अशी तिरकस लावायची आणि इकडे एक स्टिच घ्यायची, पुन्हा ही स्टिच इकडे फिरवायची। एक छोटी स्टिच पुन्हा इथे अशी थोडीशी खाली आणि पुन्हा ह्याच्यात बरोबरीला आणायचं आपल्याला।
आपण हे जरदोसी लावून झाली आहे बघा, ही नक्षी अशी लावलेली आहे. आता आपण इथे हा पंख भरायचा आहे आणि पंखासाठी मी हे बघा असं बेबी पिंक बीड्स यूज करणार आहे. तर चला सुरुवात करूया. आता मी ह्या भागाला ना, ह्या भागाला हे बघा जांभळ्या कलरचे असे हे मणी लावणार आहे. हा मोर भरून झालाय. आता ह्याच्या बॉर्डरला ना बारीकशी स्टिच मारायची, मग तेव्हा या बॉर्डरला फिनिशिंग, ह्या मोरला फिनिशिंग येणार. तर चला सुरुवात करूया आपण. एकदम बारीक बारीक. बनवून झालाय. आता हा तुरा पण बनवला, मोराचा चोच पण बनवली आहे आणि छानशी बॉर्डर दिली आहे. आता आपल्याला हे पंख बनवायचे. मी पंखासाठी यूज करणार आहे हे जांभळे मणी आहेत, बीड्स आहेत. त्यानंतर आपले बेबी पिंक हे दोन्ही मणी यूज करून मी बनवणार आहे. तर चला सुरुवात करूया. फिनिश झाले, दोघांची आरीवर्क करून झालेला आहे. तर बघूया आपण त्याचा फायनल लुक कसं दिसते. कसं वाटलं नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू.